सोनोग्राफी म्हणला तुमची कुठे करायचं? आमची सोनोग्राफी नाही, आम्ही इंजेक्शन घेतलं नाही आणि सोनोग्राफी नाही, दवाखाना कसला नाही. बघायला जायचं नरदेव ही तर नरडे आज दुखतोय वरून काय फरक पडणार आहे? पडतो पडायचा पडतो पडतो इथं आज दुख काही नाही तरी बंधू माझ्या नावाची ग शेती पाबर गवायाची पाबर गवायाची ग शेती पाबर गवायाची. भांड्या तेवढं दही घ्यायचं, आंघोळीला गेलं की ते दही डोक्याला पुसायचं सगळं, आणि मग डोकं म्हणजे मऊ येणार. माणसाला काय झालं ना बाहेरचं की तो घंटा वाजवायची. त्या बापाच्या दारात लग्न लावलं, उंबराच्या टाळ खालं मशिनी, लग्नातलं सकाळच्या सोडल्या म्हणजे खालं टाळ. मला म्हणली तर जातो आपल्या घरात, पुरी लागले हसायला. मी म्हणले जाते जीव द्यायला. कुठं जाते म्हणले कुंडाल्याच्या हिरीत. मला बांधून ठेवली होती 3 दिवस अशी. फाटलंय ना, मग आता हे मधलं फाडून काढायचं फाटलेलं आणि परत इकडे चांगलंय इकडे चांगलंय, मग आता हे परत शिवायचं. फाटलेलं काढून टाकायचं आणि त्याला जोडायचं. ते बरील्या तिने सांजा ग दिवा लाव तुला गवारी, लाव तुला गवारी ग गाया म्हशींच्या बागावारी. बाळा माझ्या नायाचा वाडा ग वाडा करी तो गाना गाना. ही नकाबाई किंवा नकोशी नाव का ठेवायचं? का ठेवायचं? आमच्या काय ते काय तशा बंदुकी उभ्या आहेत. आमची बंदूक गेली खाली. मला मागे येता आता कुठं गायब झाली. आजकालच्या बंदुकीची दार गेली, बंदुक्या फेल झाल्या. मंडळी नमस्कार. जुन्या काळातील काही चालीरीती प्रथा किती भयानक आणि भयंकर होत्या याचं वास्तव आज डोळ्यासमोर आलं. कूस उजवणे म्हणजे काय? कूस उजवणे म्हणजे आपल्या पोटच्या पोरीचं अगदी लहानपणीच लग्न लावून देणे, जेणेकरून वंशाला दिवा मिळतो. बाप रे, किती भयंकर आहे हे सगळं. नकोशी किंवा नकाबाई असं नाव का ठेवलं जायचं एखाद्या मुलीचं? तर तिच्या नंतर आईबापाच्या पोटी मुलगा जन्माला यावा. मन अगदी सुन्न झालं हे सगळं ऐकून. पोटच्या पोरीला शेणाच्या खड्ड्यात टाकून देण्याच्या विचारात असलेल्या बापानी नकाबाई नाव ठेवून जिचं अस्तित्व नाकारलं, तीच नकोशी पुढं साक्षात सरस्वतीचा अवतार होईल याची जरा देखील कल्पना नसेल त्या जन्मदात्याला. आईबापांनी नाकारलेल्या, गावातील लोकांनी गृहीत धरलेल्या आणि गळ्यात साक्षात सरस्वती असलेल्या 80 वर्षाच्या नकोशीला आज आपण भेटणार आहोत. मंडळी नमस्कार, मी मिलिंद भोसले आणि तुम्ही पाहताय मी वाटसरो हा यूट्यूब चॅनल. आत्ता आपण आलेलो आहे राजगड तालुक्यातील विंझर गावामध्ये, आणि ह्या विंझर गावामधल्या ह्या माऊली यांचं वय वर्ष जवळजवळ 80 आहे. ह्यांच्या गळ्यात साक्षात सरस्वती आहे. एवढा छान आवाज आहे या मावशींचा. मागच्या व्हिडिओमध्ये त्यांना मी रिक्वेस्ट केली होती की गाणी म्हणा, पण त्यावेळेस ते म्हणलं की मला गाणी आठवणार नाहीत, बाळातून नंतर ये वेळ काढून. आता मी खास या मावशींना भेटायला वेळ काढून आलो आहे त्यांची गाणी ऐकायला. ही पिढी गेल्यानंतर यांच्याबरोबर ही गाणी पण जाणार, ही त्यांची थोडी आठवण म्हणून आपण ही गाणी रेकॉर्डिंग करून ठेवतोय. त्यांच्या पश्चात पुढच्या पिढीला हे ज्ञान कुठंतरी पास ऑन होणार आहे. कारण ही गाणी फक्त आपण ऐकलीत, पण आपली ती पाठ नाहीत. आपण पाठ तरी कशी करणार, त्यांनी कुठं लिहून ठेवलेली नाहीत. ह्या जुन्या पिढीचा तो ठेवा आहे ना, त्या पुढच्या पिढीला कळायला पाहिजे. कारण आजकालच्या मुलांना मोबाईलमुळं हे सगळी जॉनी जॉनी यस पप्पा ह्या गाण्यामुळं त्यांना ही जुनी गाणी तर माहीत नाहीत. लहान मुलाला आहे ना, जर पाळणं म्हणायचं म्हटलं ना तरी म्हातारी माणसं मिळत नाहीत. आणि होतं कसं माहिती आहे का, ह्यांच्यानंतर ही कला पण जाणार आणि त्यांच्या डोक्यातलं ज्ञान पण जाणार. 6 बहिणी आणि 2 भावंड. आई बापाच्या घरी 18 विश्व दारिद्र्य. गावातील काही लोकांनी एका दारुड्यासोबत मनाविरुद्ध लग्न लावून दिलं आणि मग सुरू झाली संसाराची परवड. हक्काचं घर नाही, डोक्यावर कुणाचा आधार नाही, पण जीव तर जगला पाहिजे. पोट भरायचो आम्ही असं फाट्याचं बारं वाहून, गावऱ्या वाहून. कुठं भरायचं म्हणलं
4 गुरं पाळायची, दूध घालायचं, फाट्याचा बारा नेला की गार्ड बारा पकडायचा, चुरून चुरून न्यायचा कुणाला तरी द्या. फाट्यामध्ये तुम्ही म्हणता ते सरपण गोळा करता. हा, आणि ते विकायचं 8 आण्याला रुपयाला, 100 रुपयाला, 1.5 रुपयाला बारा. दारुडी लोक दारूच्या बट्या असायच्या ती घ्यायची. तर अख्खा दिवस राबायचं आणि 8 आणे कमवायचं. मग काय, मग त्या 8 आण्यात पोरा बाळाचं तुमचं कसं जमायचं? आता काय करायचं मग, ते खायचं कसं तरी भांडून तोंडून. ते गेला नवरा 10 रुपयाला, त्यानं कुठं तुझ्या 4 रुपये 2 रुपये कमावलं. हं. हा? तुमचं ठाणं इथलंच का गाव? नाही, मग बुतुंड. मग इथं कसं येणं झालं? इथं मध्ये त्याचा आईबाप मिळाला ना, कुणाचं? नवऱ्याचा. हा. त्याला कुणीच नाही. त्याची बहीण होती राजण्यात, हां मग तिथं त्याला आणला. ते तिथं राहिला. मग जाणतं झालं जणू का तिची पोरं ह्यो त्या भाऊ त्याच्यात हाडू सोडू अन्न मिळायचं नाही. हां मग ते इकडं आला आपल्या बाबू पाटलाची तर यांची तर कुणाचंही काम करायचं तिथंच, आपलं पोट भरायचं तिथंच राहायचं. गावात. हा, हां म्हणजे गावातल्या लोकांनी मना दिली. काय रे उमराच्या टाळेतनी लग्न लावलं. कुठं? इथं माझ्या बापाच्या दारात. उमराच्या टाळं खालं मशीनी. लग्नातलं? लग्नातलं सकाळच्या सोडल्या म्हणजे खालं टाळं. म्हणली तर जातो आपल्या घरात. पुरी लागले हसायला. हां मी म्हणले जाते जीव द्यायला. कुठं जाते म्हणले कुंडाल्याच्या इरीत. मला बांधून ठेवली होती 3 दिवस अशी का? माझ्या आईने. म्हणले मरल बेकार आहे पोर. मग तुला काय मारा जायचं होतं? मग मला कशाला बळणच दिली गावातल्या लोकांनी. काय खायचे मी, कुणाच्या घरात राहायचे. घर नाही, दार नाही, काय तुला विचारलं नाही? विचारलं मी बारीक तर बारीकपणे लग्न करीत होती. तर गरज नव्हतं. तो कुठं बाबू पाटलाची तर चाकरी, त्या जायच्या बाबूची तर चाकरी, हां या लंगड्याची तर चाकरी. हां मग कुठं काय जायचं, कुठल्या घरात जाऊ. आता कळलं मला की गरज नाही तर जाऊ कुठं मी? गरज नाही तर जाऊ कुठं. तेव्हा गुरु केवढ्याला मिळायचं? हां 60 रुपयाला, 30 रुपयाला, 35 रुपयाला ही जनावरं मिळायची. तो ही मी गाय म्हशी म्हणतेस तू? हो बारकी हो, मोठी दुधाची. जाणती? हा, आता 60 रुपयाला मग चहा मिळतो का? नाही ना, 100 झालाय चांगला चहा मोठ्या हॉटेलमध्ये. गावऱ्या इकायच्या. आता गावऱ्या झाल्या तर 400 रुपये 300 रुपये शाकडा. तेव्हा आम्ही किती दिवस 5 रुपये शाकड्या. आणि डोक्यावर नेऊन द्यायच्या गावात. इथं नवं. आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची विधी म्हणजे लग्न. ते लग्न सुद्धा गावातल्या काही पुढारी लोकांनी ठरवलं का तर दारूसाठी. खरंच किती हे भयानक होतं सारं. आम्ही 6 जणी बहिणी. बरं. तर म्हणला आम्ही एक पोर दिली भल्या. तू काय करणार आहेस? मिली म्हणून दिली. असं द्यायची. मग मिली म्हणून दिली. गावानंच धरलं लगीन लावलं. म्हणजे ज्या घरात लगीन झालं त्याच घरात तू राहिलीस 6 महिने. बापाची तच बापाच्या इथे. मग असं काय बघितलं होतं नवऱ्यात तू? काहीच नव्हतं. काहीच नव्हतं बघितलेलं. पण आता गावात पहिल्यानं लोक शब्द दिले, शब्दाला मान देत होती. तर आता आई बापाच्या शब्दाला मान देईना तो लोक अशात पुरी जाते निघून. मग तुला असं नाही वाटलं की बाबा हिच्या शब्दाला मी हा म्हणून मी चुकले? त्याची कशी म्हणू, बाप मारील मला. बापाच्या राखत होतो आम्ही, उगाच नव्हतो. आताच्या सारख्या नाही शाळा शिकल्या आणि गेल्या कुठे बी. नाही नाही तसलं काय नाही, अजिबात नाही. ते आता काय ते काय करायचं रे म्हणते तर सोनोग्राफी काय करायची, गोळ्या काय खायच्या, आणि ते कसलंच काहीच नव्हतं. हे बघ शेणावली भाजी खाल्लेली, नाचणीची भाकर खाल्लेली ना. आता तुमच्या बायका काय खात्यात, ती काय खारी टोच बटर तूप काय नू बायनू खारका खोबरा. आम्हाला कुठलं रे बाबा मिळते. मी तर या बाळ्याच्या टायमाला काय घालायचं, मकाच्या कान्या, मिलूच्या कान्या, त्या बरडायचं आणि पाण्यात शिजवायचं आणि त्याच्यावर एवढं दूध बीध वतायचं आणि ते खायचं. त्याला कळालं. म्हणलं बल्याला म्हणलं पोरगी झाली. तो आला आणि म्हातारीच्या पुढ्यातली ओढली बाळू त्यातली म्हणला शेणात नेऊन गाडतो. म्हणला नको गाडू, तिचं आपलं नाव म्हणलं आपण नकोशी ठेवू, आपल्याला नकोशी नाव ठेवू, पण नको रे म्हणला जिता जीव गाडू. मग माझ्या पाठीवर तो आनंदात झाला. म्हणून तुझं नाव नका वाईट ठेवलं. पटलं का तुला? आता तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल की बऱ्याच मुलींचं नाव नकोशी ठेवायचे, पण ते नकोशी नाव ठेवण्यामागे काहीतरी कारण होतं. काय कारण होतं ते मला आज उमगलं. आणि सत्यकथा आहे. ह्या मावशीबाई ह्यांचं पण नाव नकाबाई आहे आणि त्यांना पण हे नाव नकोशी म्हणून का ठेवलं गेलं, कारण 6 मुली झाल्या आणि त्या 6 मुलीपैकी ही मुलगी होती. आणि बाप अक्षरशः तिला शेणकाईमध्ये गाडाला घेऊन गेला होता आणि गावचे लोक म्हणली तिला जगू दे. मग त्या लोकांनी हिसकावून घेतली नकोशी म्हणून त्या बापाला झालेली पोरगी म्हणजे
ह्या नकाबाई मावशी, त्यांचं नाव आज नकाबाई आहे. मला आज समजलं का नाव ठेवलं होतं नकाबाई म्हणून. बापाला नकोशी झालेली मुलगी म्हणजे ही नकाबाई. पण आज तुम्ही बघताय आता त्यांचं 80च्या पुढं वय असेल जवळजवळ, पण अजूनही त्या खमक्या आहेत, चांगलं सगळी कामं करतात. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, गुरांच्या मागेही त्या असतात. मग बापाला आज खरं माझ्या मते ना पश्चाताप व्हायला पाहिजे की बाबा आपण तिला त्यावेळेस गाड्याला निघालं होतं, पण तीच नकोशी ही नकाबाई आज व्यवस्थित आहे, संसार व्यवस्थित करते, 2 मुलं आहेत, नातवंड आहेत, सगळं अगदी व्यवस्थित आहेत. फक्त डोळ्यांनी सोडलं बाबा. दारोड्या मनावर असून पण तिने संसार केला. कुठेही थारा नव्हता डोक्यावर छप्पर नव्हतं. 4 ठिकाणी जिकडं आसरा मिळेल तिकडं आसरा घेतला. ऊन वारा पाऊस ह्याची काळजी केली नाही. 2 मुलांना लहानाचं मोठं केलं, त्यांना शिकवलं. आता त्यांची नातवंड चांगली आहेत. नातू एक पोलीसमध्ये भरती झालेला आहे. म्हणजे जी मुलगी नकोशी होती त्या मुलीचा नातू आज पोलीसमध्ये आहे. एक कातडी देते. मला असं म्हणायचे की मुलगी झाली म्हणून तिला नकोशी म्हणून ठेवणारी माणसं अजून पण या समाजामध्ये आहेत. तसं वागू नका. हीच मुलगी तुमचं नाव एक दिवस मोठं करणार आहे. तुम्हाला कळलं, पण त्यावेळेस तुम्ही नसताल. बारीक तुझी बोट, बारीक तुझी बोट रे बाळा, बारीक तुझी बोट. पवन वही किंकाळी रे गाई बोलव पुतुळी, बोलव पुतुळी रे गाई बोलव पुतुळी. बरिल्या तिनी सांजा दिवा लाव तुला गवारी, लाव तुला गवारी ग गाया म्हशींच्या बागावरी. बाळा माझ्या नायाचा वाडा ग वाडा करीतो गाना गाना. आजीचा सुंदर आवाज ऐकून आजूबाजूच्या मावशींना राहवलं नाही. त्या कौतुकाने पाहायला आल्या आणि नकळत तिच्या मैफिलीत सामील झाल्या. मग काय सुरू झाली जुन्या काळातील काही मजेदार गोष्टींची मेजवानी. भांड्या तेवढं दही घ्यायचं, आंघोळीला गेलं की ते दही डोक्याला पुसायचं सगळं, आणि मग डोकं म्हणजे मऊ येणार. आपल्याला तेल मिळत नव्हतं त्या काळात. मग आता त्या काळात तेल मिळत नव्हतं तर ते दही लावायचं, धुवून टाकायचं, झालं आपलं तेल. तेल नाही म्हणून दही. हा दही. बाबा आता पण मी बाकीच्या गोष्टी ऐकल्या होत्या, पण हे दही लावायची गोष्ट माझ्यासाठी नवीनच होती. तुम्ही खरं सांगता का मला घेताय? नाही देवा शपथ नाही. माझी गुंडी करते. काय बोलतोय आम्ही एवढं लबाड बोलून कुठं जायचंय. मालक तेल देतात. आता जगात लगेच आणावं काही ते मला हे नाही ते नाही. मालक मरण तर जग, मारली तरी तिला परत बोलायचं नाही. काय चोपायची अगदी निवार, तिकडं खा न तर काही बी कर, पर काम कर. जेवण पाहिजेनच, काम सगळं झालं पाहिजे. मालक निघणार, दुधाचं कॅन्ड उचलणार की विंजरचा ठेवा. मग तो मालक तिकडे दारू पिऊन काय आहे ना? हा ते संध्याकाळी कसंही येईना. रानात ते काठोल म्हणतात का, काटवल करटवली कटुली. हा त्याचा कांदा काढायचो हा. एवढा असतो, हा. त्यांनी लुगडी घासायची. हे साबण म्हणून ती करटुली वापरा. करटवली वापरायची. रिठ वापरले, ती करटवलीचा कांदा वापरलाय. गिळ पण ना. मग नवऱ्याला त्या टायमाला बायकोची काळजी होती का? होती का? पण हा ती जरी उद्या गेली तरी चालेल, दुसरी करून आणायची. त्या काळात दवाखान्यांची सुविधा नसल्याने खूप गैरसोय व्हायची. जीव घेणा सर्पदंश जर कुणाला झाला तर काय करायचं हा मोठा प्रश्न होता. त्यावर एक पारंपरिक उपचार पद्धती केली जायची. ऐकून जरा आश्चर्य वाटलं, तुम्हाला सुद्धा विचित्र वाटेल. पहिला साप जरी माणसाला चावला तरी दवाखाना होता का? अजिबात नव्हता. बैरीच्या देवळात न्यायचं, ठेवायचं 5 दिवस, नाही का? ती मिरची काय खायला द्यायची काहीतरी. आणि झालं ते माणूस चांगलं. घंटा वाजला, मारुतीच्या बैरीच्या देवळातला घंटा वाजला की म्हणायचं आज काय जगायची तर आज काहीतरी गावात झालं कुणाला तरी, म्हणूनच घंटा वाजतोय. डोंगरापर्यंत नाही काय याचा आपोआप घंटा. घंटा वाजायचा. घंटा माणसाला काय झालं ना बाहेरचं की तो घंटा वाजवायची. माणूस आलं की तो माणूस देवळात नेऊन ठेवायचा, हा, आणि घंटा घंटा वाजवायची. हा की घंटा वाजवला ना की आपल्या वस्ती तो बघत होता. तो कुठे एवढ्या आपल्या पांढरीत असला ना तो हजर होणार. त्याला कळायचं का तसं घंटा का वाजते. मग ती लाईन लावून पाणी मारायचं, त्याच्या ह्याच्या ते कळशीनं पाणी आणून पाणी मारायचं. बाई माणूस अजिबात कोणी गावात पाणी कुठं मारायचं? त्या त्या माणसं माणसाचं चावला असेल त्याच्यावर, ज्याला सर्पदंश झाला तेव्हा पाणी मारायचं. ते पाणी उतरलं म्हणायचं. बर गाड्या माणसांनी लाईन लावायची, बरीची देवळा मागे हिराय ना हा. तिथून
ते देवळाच्या मोर ते देवामोर ते माणूस सापचवलेलं ठेवायचं हा आणि त्याच्यावर ते बघत्या पाणी मारायचा बर पण तो माणूस बरा व्हायचा व्हायचा. त्या गावात किंवा एखाद्याला काहीतरी वाईट झालं किंवा बाहेरचं झालं ते गंठा वाजले की तुम्हाला कळायचं बघताना पण आम्हाला कळायचं जो बघते असेल तो हजरच व्हायचा त्या देवळात. ही नकाबाई किंवा नकोशी नाव का ठेवायचं का ठेवायचं आई बापाला मुलगा व्हायना म्हणून देवा आम्हाला नको ही पुरीच नको होता म्हणून ते नकोशी नाव हा ठेवायचं. पण आता प्रश्न असा आहे की त्यानंतर आई बापाला तर पोरगा व्हायचा का पण माझ्या पाठी होतं झालं मग आता जगाचं काय सांगू या टाक्याला म्हणलं त्याच्या पुढचं नाव नकोशी ठेवा हा. तिचं नाव नकोशी ठेवलं मग झाला शिवा. हा ना हा देवाचं देणं आपलं घेणं आहे बाबा. तसं नाही पण मग असं प्रत्येकाने केलं तर प्रत्येकालाच पोरगा होईल ना मग. आणि उत्तमचं बी त्यांचं बी नकोशी नाव ठेवलं तेव्हाच झाला उत्तम. मग तेच म्हणते ना एका दादाच्या पुरीचं एका दादाला मग आजकाल पण लोकांना पुरी होतं त्याने पण तसं ठेवलं पाहिजे ठेवा नाव. की मग आता आता कोण तुमचं काय नाव ठेवायचं ग काय येत नाही असलं नाव ठेवायचं हा. आमच्या ठकी नकी भागी सगी. नऊवारी साडीला दंड लावणे म्हणजे काय हे मला आज समजलं. गरिबीमुळे कधी कधी अंगभर कपडे सुद्धा मिळायचे नाहीत. अशा वेळी जर एखादं लुगडं फाटलं खराब झालं तर काय करायचं ह्या माऊली भगिनी. अहो, एक लुगडं हे लुगडं आहे ना आता हे फाटलंय ना हा. मग आता हे मधलं फाडून काढायचं फाटलेलं आणि परत इकडे चांगलंय इकडे चांगलंय हा. मग आता हे परत शिवायचं. फाटलेलं काढून टाकायचं आणि त्याला जोडायचं ते. म्हणजे दोन लुगडी जोडायची हा म्हणजे हे- दंड घालायचा. हा मग तशी परिस्थितीच होती. मग तुम्ही तेव्हा तसं करायचं होय. हा. कसं करलंय कपडे कपडे मिळत पण ते कसं देतात किंवा हे निळं ते पिवळं नाही 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 हे आहे ना हे आता इथं हे फाटलंय हा मग हे आता हे काय शिवण्याचे ह्याच्यात टाकून देणे आता बाया टाकून देतात. हा आम्ही काय करायचो हे एवढं फाडून काढायचं आणि इथनं एवढं हे फाडायचं. चांगले ही बाजू चांगली ही हा. बाजू चांगली मग ही जोडायची. हे टाकून आणि द्यायचं असायचं. काढून. पण ते दंड घातलं दिसत नाही की बाबा हे वेगळं ते वेगळं दिवसानं आता काय करायचं. लाज नाही वाटायची होय. लाज वाटून करणार काय काय. नाही काय नाही आपलं चालत. वर्षातून एक लुगडं मिळायची परापत तसलं बी नसायचं. वर्षातून या एकच हा एकच एकच. कोण घेणार कोण घेत होत. आणि आता ही लुगडी 10 वर्ष फाटणार. आमची लुगडी त्या टायमाला ना लाकडाला साधी, गेलं की जाळीत मी अडकून फाटायचं. साधं धोरा साधा ना हा. त्याच्यामुळं लाकडात गुतलं की त्याचा एवढा डपला निघणार. पहिली माझी ववी गगनराया गाईन दे रे बुद्धी चांगली शाळेला मी जाईन. दुसरी माझी ववीर गुरु तुझ्या पाऊली वाचवया शिकले गुरु तुझ्या साऊली. तिसरी माझी ववी ग देवी सरस्वतीला जाते मी रे शिक्षणाला विद्या दे रे आम्हाला. लुगडं म्हणला तुमची कुठं करायचं हा? सोनोग्राफी. आमची सोनोग्राफी हा? आमची सोनोग्राफी नाही आम्ही इंजेक्शन घेतलं नाही आणि सोनोग्राफी नाही दवाखाना कसला नाही. जेव्हा पोट दुखन तेव्हा दुखतंय ना दुखू दे जा गुरा घेऊन ये. मी त्या बघा त्या तिथं पोट दुखलं रातभर त्या बघा या वाड्यात होते गणपत अण्णाच्या आणि पोट दुखलं रातभर कुणाला माहिती नाही. तिथं गुरं घालवाय गेले गुरं घालवून आले त्या जांभळमाची परत पाणी भरलं सगळं केलं काम आणि स्वयंपाक केला. परत गुरं आणायला तिथं गेले तिथं नाही त्या टेकडा उगावली म्हणून तिकडं कुंभारखानीत वाडीत गेले. वाडीत पोट दुखतंय वाडीत गेले वाडीतून परत गुरं घेऊन इथं बिबाच्या वड्यात आले. पाणी पाजलं तरी कुणाला माहिती नाही पोट दुखतंय म्हणून. नवऱ्याला नाही सासूला नाही सासऱ्याला नाही. काय केलं 6 रुपयाला तवा 12 वाता लाकडाचा फाट्याचा हा सरपंच. फाट्याचा. सरपंच, हा. तर तो 12 इथून उचलला काय तसंच? हा माझं पोट दुखतंय ना मग माझा 12 राहीन. अरे बापरे 6 रुपये कुठले 4 रुपये बुडणार मग. हा मग आता माझी डिलिव्हरी झाली होते 12 राहणार तसाच. मग तो 12 गावात उचलला आणि घेऊन गेले. तो इकला आणि आले. आता ह्या उत्तमता त्या आहे ना त्याची आई माझ्या मागं चालली. मला म्हणते ए पुरी येऊ दे ना ए पुरी येऊ दे ना. पुरीचा इकडे जीव निघत आलाय तुला कुठे येऊ दे. मी पहिली घर पकडते जवळ करायचं बघते. घरी आले डिलिव्हरी झाली. तिकडे जीवापेक्षा 6 रुपये प्रिय होतं तुला. बंधू माझ्या नावाच्याची ग शेती पाबर गवायाची पाबर गवायाची ग शेती पाबर गवायाची.
वळी व पाऊई सर पड तुपल्या वही मानी तुपल्या वही मानी रे आम्ही दुबळी लई जणी. तरी तो गडी माणूस घरात बोलतोय. अरे तुमच्या काळात आमच्या काळात ते काय तशा बंदुकी उभ्या आहेत. मग आमची बंदूक गेली खाली मला मागे येता कुठं गायब झाली. आजकालच्या बंदुकीची दार गेली, बंदुक्या फेल झाल्या. पण तुला हा नवरदेव करायचा आहे तो सांगितलं होतं का? अरे म्हणायची तर रोज, पण मी भांडायचे त्यांच्यावर. मला देऊ नका त्याला काही नाही, मला देऊ नका त्याला काही नाही. मग दिली गावातल्या लोकांनी धरून. त्यांना काय करायचे? हं. दारू पियाला मिळली, आईस करायला मिळली, तो पाजायचा दारू. हा आणि एक दिली बाल्या पोर आम्ही. मी त्याला पोरगी पाहिजे होती म्हणून लोकांना दारू पाजायचा. हा. अशी गावातल्या लोकांनी म्हणलं तुझी एक पोर आम्ही दिली मिली म्हणून ठरव. हा हं. तुझ्यानंतच गाडीत होतास ना. मग दिली त्यांनी. मग कुठे राहायला जागा होती म्हणा. उंबराचा घातला मांडव. सकाळच्या सोडल्या म्हशीने दिला उडवून मांडव. पुरी बहिणी लागले हसायला, जातो आपल्या घरी. आता कुठं जाऊ हं. म्हणले, जाते कुंडाल्याची रे जीव देते. मग काय आली माघारी? हा आईने ठेवली बांधून. मरल कडक आहे, बेकार आहे. मग बापाला नकोशी होती पण आईला हवीशी होती ना. खाऊयाची होती. गुळाच्या चहावरी बाळाचा गुजरा, गुळाच्या चहावरी बाळाचा गुजरा, बाळाचा गुजरा. सोन्याची किंमत ही घोड्या रे त्याला लाग. सोन्याची किंमत ही घोड्या रे त्याला लाग. सोन्याची किंमत रे गोड्या रे त्याला. सोन्याची किंमत रे गोड्या रे त्याला. तू मातू नको ग तू तुझ्याला आता बाळाला. तू मातू नको ग तू तुझ्याला आता बाळाला. तू मातू नको तुझ्या लाता बाळाला. तू मातू नको तुझ्या लाता बाळाला. या लोकांनी कुठेही शिक्षण घेतलं नाही, शाळेत तर कधी गेल्याच नाही. पण ही गाणी फक्त त्यांनी ऐकून पाठ केलेली आहेत आणि केवळ आपल्या डोक्यामध्ये ठेवलेली आहेत. ही गाणी जगासमोर येण्यासाठी हा आपला खटाटोप चाललेला आहे. तुम्हाला हा खटाटोप नक्की आवडलाच असेलही. आणि मला अशी विनंती आहे, तुमच्या आजूबाजूला असलेले लोक असतील ना, त्यांचे पण रेकॉर्डिंग करून ठेवा, जेणेकरून त्यांची आठवण त्यांच्यानंतर आपल्या पुढच्या पिढीला नक्कीच एक वेगळा संस्कार देऊन जाईल. पाऊस पडला चांगला, हां वर वळांना पाणी झालं की मग वर जायचं. ते मग सगळंच आपलं ते पण पावसाळ्यात तुम्हाला बऱ्याच रानच्या भाज्या बिज्या खायला मिळाल गोळा करून. रानच्याच भाज्या कुरडूची भाजी, गुळूची भाजी, शेंडवाल, करटावली सगळी. मग ते खाऊन तुम्ही खमके राहिला का चांगले? राहिलो ना त्याला कोणते थायमेट आहे का? थायमेट ते युरिया टाकलाय का काय टाकलंय? ते शेणखतावर भाजी नुसतं. बिन रोगी आहे. शेण खतवलीच भाजी होती. शेंडवल संपस्तवर भाजी करून आणि नाही, आता आम्हाला सगळं शुगर आणि बीपी आहे, गोळ्या मग ते चालू एक खत आहे ना, या खतामुळे तुम्हाला आहे. सम्राट खत. हा आता हे खायला मिळत नाही, तुम्ही डोक्याला लावत होता. डोक्याला लावित लावित होतो. डोक्याला लावित होतो. आमचा आई बाप गाया म्हशीच पाळत होतं तर दही नाही लावतं काय करू? मग ते दही लावून डोक्यात कसं कोंडा बिंडा नाही नाही काय नाही. उलटी काय ऊ पण होत नव्हती. आणि ऊ कशी वयाच्या वा हा ते करठवल्याचा कांदा लावायचो का, हा. कपड्यांना घासायचो. हा. त्याच्यामुळं वावायच्या कपड्यांना, हा त्याच्यामुळं कपड्यांना वावायच्या. डोक्यात वा नाही पण कपड्यात नाही वावायच्या. मग ते औषधी आहे का दही लावून असं डोक्याला? चांगलंच आहे का ते? चांगलं चांगलं बाई, आता कोण लावतंय? आता वाशी. आता नाही, आता बा वास येतोय ते नको. दही लावलं शॅम्पू पाहिजे आता. शॅम्पू आता साबण बी नको. मग डोकं राहतं हा आणि एक डोक्याला तर शांत. तुम्ही असं आजारी पडल्यावर काय कसं घरगुती उपाय करायचा का दवाखान्यात जाण्यापेक्षा? कुठं डोकं दुखतंय, कुठं उलट्या होत्यात, कुठं जुलाब होत्यात, मग रानात तुम्हाला काय औषध होते तेव्हा? काही नाही. खायचं झाडपाला. झाडपाला. झाडपाल्याची औषधं. आता पहिली लोक जरी जरा पोटात कळ मारायला लागली तरी घ्या पाला कशाचा तरी. हा टणटणी जायचा पाला नाही होय ग, कवळ्या कवळ्या. हा आणि खोकला आला, हिरडा चावा. हिरडा तोंडात धरायचा, तो गिटायचा, पाणी त्याचं येईन ते अख्खा हिरडा तोंडात धरायचा. मग सुपारी खोकला सारखं ते चावीत राहायचं. सुपारी पाणी सुटतं त्याला. हा मग ते जरा खोकला कमी पडायचा. कारण रानात दवाखान्यात काय करायचं? बिबो घालायचा इथं नरदेव. ही तर नरडे नरडे आत दुखतंय, वरून काय फरक पडणार आहे? पडकन पडायचा. पडतो पडतो इथं घाल. नरडे तुमचं जर आत दुख काही नाही. तरी बिबवा इथं घालायचं. इथं आता हे खोकला आला बघा, हे बघा बिबुआ, हे बघा
आत दुख नाही ना मग हे बघा ह्यो बी याचं चट्ट बघा हा ते कसं झालं? ते जर नड आत दुखतं तर वरून बिबीने काय फरक पडणार आहे? पडतो फरक फरक पडतो. फरक पडतो ह्या अख्खं पाय हे बघा बिबिओनी मी सारावल्यात दवाखान्यात का जायचं नाही हं. आणि काय हिथं कळ उपटली ना की हिथं लगेच बिबा टाकायची एवढं दूध घ्यायचं यात हळद टाकायची त्यात 2 बिबोट इचून टाकायचं आणि ते कडवायचं हं. आणि मग त्याचा घोट घ्यायचा हिथं बिबो घालायचा मग ते खोकला कमी पडतो. आता खात्याला का तुमची पोरं बिबुआ? बिबो त्यांना बघायला पण नाही बिबो का काळा का गोरा येतो. जुलाब झालं जुलाब व्हायला लागलं की बिबवा काढवायचा आणि दह्यात टाकायचा आणि ते प्यायचं. पाची माझी वही गाई पाची पांडवन जाते मी शिक्षणाला निविद्या दे आम्हाला वळी व पावी सगळा पडी दरीत कवायाची दरीत कवायाची पडी दरीत कवायाची बंधू माझ्या नावाशाची ग शेती पाभार गवायाची पाभार गवायाची ग शेती पाभार गवायाची. मला हा आजीचा ठेवा कसा वाटला, या आजीची गाणी कशी वाटली आणि या आजीचं नाव नकोशी कसं पडलं तुम्हाला कळलंच असेल. तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला. मंडळी पुन्हा एकदा भेटूया अशा एका नवीन प्रवासात, नवीन वळणावर आणि एका नवीन आनंदासोबत. तोपर्यंत धन्यवाद. पाची माझी वही गाई पाची पांडवन जाते मी शिक्षणाला निविद्या दे आम्हाला.